नमस्कार मंडळी, मी आले आहे आज एक सिनेमा बघायला. तर बघूया कोणता बघायला आलेली आहे. इथे आहे सिटी प्राईड. पुणे सातारा रोडवर आहे सिटी प्राईड. हे बघू शकता किती. मी इथे आले आहे मर्दानी मूवी बघायला आणि बघू शकता खूप गर्दी आहे इथे. आणि आता तो 10:45ला शो चालू होणार आहे. आणि म्हणजे इथे श्रेयस तळपदे येणार आहेत, तर आम्ही त्यांना भेटणार आहोत. तर तुम्ही पुढं व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा. बघू शकता किती महिलांची गर्दी आहे. श्रेयस तळपदे यांना पाहण्यासाठी महिलांची खूप गर्दी झालेली आहे. खूप अशी गर्दी आहे. मर्दानी आता इथे श्रेयस तळपदे यांची एंट्री होणार आहे सिटी प्राईड थिएटरला, पुणे सातारा रोडला. मर्दानी चित्रपटचं जो पाहायला आलो आहे तिथे. सिनेमाचा एंडिंग चालू झाला आहे आणि इथे श्रेयस तळपदे, प्रार्थना बेरमान, जोशी सर सगळ्यांची खूप सुंदर सिनेमातले सगळे कलाकार इथे आलेले आहे. बघू शकता. श्रेयस तळपदे सर. आपल्या स्त्री शक्तीचा गौरव करणारा चित्रपट नाहीये, तर एका आईचं संवेदनशील मनाचं भावविश्व रंगवणारा आणि अतिशय सुंदर चित्रीकरण झालेलं आहे. अतिशय छान चित्रपट आहे. आम्हाला सगळ्यांना हा चित्रपट अतिशय आवडला आणि बाहेर जसा पाऊस तसा हा प्रेक्षकांचा पाऊस हे तुमच्या यशाचं तुम्हाला मिळालेला आहे. हाय सर. हॅलो हॅलो. इथे आलेल्या प्रत्येक मर्दिनीसाठी आणि मर्दिनी चित्रपटासाठी एक कविता केली आहे, ती ऐकवते. ती निर्भय मर्दिनी, आदर्श स्वामिनी, ओजस्वी सौदामिनी, तेजस्वी रणरागिणी. ती भक्तीने केलेली प्रार्थना म्हणल्यावर तुझंच हे केलं. प्रार्थना वगैरे. शक्तीची प्रेरणा, त्यागाची भावना, समर्पणाची साधना. ती सृष्टीची निर्माती, संस्कारांची संस्कृती, समृद्धीची संपत्ती. कधी शारदा, कधी लक्ष्मी, तर कधी महिषासूर मर्दिनी. श्रेयस, अभिजित, प्रार्थना आणि दीप्ती मॅडम, जोशी सर, हे सगळे म्हणजे दिग्गज कलाकार आणि मल्टी टॅलेंटेड कलाकार आहात तुम्ही. मल्टी टॅलेंटेड याच्यासाठी की अभिनय तर आहेच तुमचा दमदार, प्रश्नच नाही, पण तुमचा फिटनेस त्याहीपेक्षा वाखाणण्याजोगा. कारण आम्ही कित्येक वर्ष तुम्हाला म्हणजे आम्ही एज ओळखूच शकत नाही. आम्ही 20-22 वर्षातच समजतोय तुम्हाला.
जो आमच्यासाठी खरंच खूप अवघड आहे. त्यामुळे त्यासाठी तुमचं अभिनंदन. आणि तुम्ही पूर्ण टीम आमच्यासाठी आलात. इतके मोठे मोठे दिग्गज कलाकार अगदी डाऊन टू अर्थ आम्हाला भेटायला आलात. त्यासाठी तुमचं खूप खूप मनापासून आभार आणि या चित्रपटासाठी खूप खूप अभिनंदन. आणि हा आमच्या प्रत्येकीच्या मनातला हा विषय, हे बरेचदा असं असतं की मुलांसाठी सहन करतोय, कधी घरातल्यांसाठी, आपल्या स्वतःसाठी आम्ही सहन करत येतो. पण मात्र कुठेतरी असं होतं की नाही, आता आवाज उठवायचा. म्हणजे ती एक मर्यादा संपते आणि मग त्यातली म्हणजे तिच्यामधली ती स्त्री शक्ती जागृत होते. आणि ती तुम्ही या चित्रपटात अतिशय सुंदर तिचं भावविश्व रंगवलंय. त्यासाठी खरोखरी अभिनंदन. आणि हा विषय तुम्ही इतका छान निवडला आहे, याबद्दल तुम्ही सगळ्यांनीच आमच्याशी बोलला तर चालणार आहे. मला आवडेल म्हणजे हो हो बोलायलाच नको. अरे का बोलायला नको? मी ग्रेट आहे. बरं, मान्य करतो. चला हा? खरे हिरो तुम्ही. नाही नाही, खरं सांगू का, खूप आनंद होतो मला. प्रामाणिकपणे सांगतो, आमचा अभिजित इतकी वर्ष काम करतोय, असा रोल त्याला मिळणं आणि त्यांनी त्या रोलचं सोनं करणं, प्रार्थना सुद्धा असा रोल इतका सुंदर करणं, हा आमचाच विजय आहे. त्यामुळे ते ह्यांचं कौतुक हे माझंच कौतुक आहे आणि आमच्या सगळ्यांचं कौतुक हे श्रेयस आणि दीप्तीचं कौतुक आहे. आमच्या दिग्दर्शकाचं, आमच्या लेखकाचं कौतुक आहे. बोला ना, एक नाही दोन बोला. त्या मॅडमची जी स्टोरी आहे ना, तीच माझ्या मैत्रिणीची आहे. तुम्हाला बघून मला तिचीच आठवण आली आणि अक्षरशः मला रडायला आला. म्हणजे ती पण एकटीच सांभाळते. म्हणजे खूप छान. तुम्हाला बघून तिला खूप काही आयडिया. मग मला त्यांच्या तोंडून पण ऐकायला आवडेल. ताई बोला ना, एक मिनिट. त्या माईक द्या ना. माईक गेला, तुम्ही घेऊनच घेतला माईक. बोला ताई. नाही, जे मनात येतं बोला, जे वाटेल ते. खूप खूप छान आहे. हो, म्हणजे आई काय करू शकते ना, त्यात खूप काही प्रार्थना मॅडमकडून. हो, खरंच खूप छान आहे. म्हणजे आईला हलक्यात घेऊ नका. बरोबर. सगळे बोलतात की बाई म्हणजे काय, घरातलं काम करणारा काय काय, म्हणजे काही कुठलंच व्हॅल्यू नसतं. पण तुम्ही दाखवलंय. आता ना माझा आवाज बसलाय, त्यामुळे मी तो जो लास्ट डायलॉग आहे तो म्हणू शकत नाही. पण ताई, तुम्ही ते फील करताय, मला कळतंय, तर तो डायलॉग तुम्ही बोलू ना. बोला, काही होत नाहीये, कोण नाही बघत आहे. जो राग असेल तो सगळा काढा आणि बोला. आई आहात ना तुम्ही, बोला. तुमच्या मुलीवर असं आलं तर कसं बोलाल ते डायलॉग? अरे सेम ओवीच्याच एजची तिची मुलगी आहे. हो ना, हा. म्हणूनच म्हणतेय ताई, राग आहे ना मनात ठेवू नका. इथे उपस्थित सगळ्यांना तेच सांगते, या सिनेमामध्ये पण तेच सांगितलंय. राग मनात ठेवू नका. जर तुमच्यावर त्रास होत असेल, अत्याचार होत असेल, तर त्याच्या समोर जा आणि तुमच्यातली मर्दिनी बाहेर काढा. तो हीच ती वेळ आहे. त्यामुळे सहन करत बसू नका. बस. हा, त्या दादांना पण बोलायचं आता त्यांना. प्रथम सर्व कलाकारांचे, लेखकाचे आणि ज्यांनी या सिनेमाला हातभार लावलाय, अगदी बॅट कोणी घेत नाही, कारण मेकअप म्हणजे कोणी बोलत नाही, पण ज्यांनी मेकअप केला त्यांनी खूप सुंदर मेकअप केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, जसं मोठ्यांनी हा चित्रपट बघावा तसं सिंगल पॅरेंट्स जे वाढवते, कारण आत्ताची जनरेशन अशी आहे ना की ती जेनझी असल्यामुळे त्यांचं आईशी पटत नाही. म्हणजे थोडंसं की त्यांना वाटतं तू केलंस, खूप मोठं नाही केलंस, तुझं कर्तव्य होतं. हे असं आहे. पण हे जर बघितलं ना तर त्यांना कळेल की आपली आई कुठल्या ह्याच्यातनं मुलींना वाढत आहे. पण मी जे हे बोलले ना, तर मी तिला हा चित्रपट नक्की बघायला लावेल, कारण ती जनरेशन गॅप जी आहे ना, ती मुलींना पण कळली पाहिजे की आई कुठल्या ह्याच्यातनं फेस करते आणि का करते, हे मुळात कळावं म्हणून. तर मला त्याचं मोठं हे नाहीये की सिंगल पॅरेंट आहे म्हणून, पण मुलींना कळलं पाहिजे. बऱ्याचशा मुली आता खूप मॅच्युअर्ड असतात, पण वागणं थोडंसं जे आपल्या काळात होतं ते आता राहिलेलं नाहीये मुलांचं. कारण मुलं स्वतःच्या पायावर लवकर उभी होतात, मान्य आहे, पण समजून घेण्याचं जे आहे ना ते थोडंसं कमी पडतंय. ते ह्या चित्रपटातनं नक्की होईल
असं मला वाटतं. थँक्यू. पण जसं ताई म्हणाल्या की आम्ही आमच्या मुलीबरोबर जाऊन पण हा सिनेमा मी तिला पण दाखवेल जेनझीला, तर मला फक्त तुम्हा सगळ्यांना एकच रिक्वेस्ट करायची, काय ना मराठी सिनेमा बघा. आम्ही खूप इंटरव्ह्यूज देतो. आम्ही जर थिएटरमध्ये येतो मग तुम्ही गर्दी करतात आणि सिनेमा बघतात, पण मला असं वाटतं जर खरंच तुम्हाला आवडला असेल ना तर प्लीज तो पसरवा वेगवेगळ्या माध्यमातून, सोशल मीडियावरनं तुमच्या तुम्ही एवढा असा म्हणजे तुम्ही असं काम करू शकाल हाच विश्वास बसत नाहीये. खरंच खूप सुंदर काम केलेलं आहे आणि तुम्हाला नक्कीच या पिक्चरसाठी अवॉर्ड मिळेल अशी मी माझ्याकडून इच्छा व्यक्त करतो. आणि दुसरी गोष्ट कुणाला मिळेल याला का मला? नाही, तुम्हाला सगळ्यांना तुमच्या सगळ्या टीमला ऍक्च्युली, आणि श्रेयस सरांचं एक खास मित्र शाहरुख खान यांच्या अंजाम पिक्चरची मला आठवण झाली, ज्याच्यामध्ये माधुरी आणि शाहरुख यांचा जो सीन होता तशा प्रकारचं काम तुम्ही केलं असं मला वाटतं. खूप खरंच सुंदर केलेलं आहे. आणि नक्कीच महिला ज्या आहेत त्या रसमलाई न राहता महिषासूर मर्दिनी सुद्धा काय जितेंद्र, तुम्ही मला वाटतं पुण्यामध्ये तुमचं थोडंफार बालपण गेलेलं ना. PI मला बोलतोय असं वाटलं. क्लास काम केलंय आणि सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा. माझं बालपण जिथे गेलंय तिथे त्याच नाना पेठेच्या पिंपरी चौकातली ही व्यक्ती आहे. सर, मी पण त्याच भागातला आहे आणि तिथलेच अशी भाषा आणि असा एखादा कलाकार असू शकतो जो जितेंद्र जोशीच असू शकतो. थँक्यू सर. शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. नानापेठ दिसलं, नानापेठ दिसलं. पण आता सातारा रोड सिटी प्राईड आहे. फॅन्टास्टिक. थँक्यू. तुम्ही आलात सगळे आणि खूप बरं वाटलं. चित्रपट तुमच्यासाठीच आहे. फायनली आम्ही जे काही करतो तुमच्यासाठीच करतो. यातनं ही जर भावना निर्माण होत असेल तर श्रेयस तळपदे, दीप्ती तळपदे सफल झालेले आहे. आता हा चित्रपट तुमच्यासाठी आहे. तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. खूप खूप आभार. जसं इथे भेटायला आलो तसं पुढेही जायचं, त्यामुळे आता रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू. सगळ्यांनी जागेवरच थांबा. एक सेल्फी घेतील, जागेवरच थांबा. आणि प्लीज प्लीज गो ऑन द स्टेज. हॅलो. आम्ही दिसतोय का? सेल्फी घेतली. थँक्यू. हो ना, आपण काढू ना. चल हा चला. बाय. सगळ्यांबरोबर मिळालं तुला? नाही, मी कसं काढणार? सगळे बोलत पुण्यात पाऊस देखील येत आहे आणि सिटी प्राईडच्या इथे एवढ्या पावसात देखील त्यांनी आपल्याला भेट दिली आहे आणि खूप मजा आली आणि सिनेमा देखील खूप सुंदर होता आणि खूप छान वाटलं. तर सगळे कलाकार भेटले एवढ्या पावसात सुद्धा आले ते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.
हा आहे आमचा पॉवर ऑफ वुमनचा ग्रुप. तर आम्ही सगळे जण एकत्र सिनेमाला आलो होतो. ग्रुपबरोबर मी आलेली आहे आणि खूप छान वाटला सिनेमा. तुम्ही नक्कीच हा सिनेमा बघा आणि छान छान होता हा सिनेमा. तर खूप मज्जा आली. आम्ही सगळेजण एकत्र हा आमचा ग्रुप आहे आणि आम्ही आलो होतो पॉवर ऑफ वुमन ग्रुपमधून मर्दानी सिनेमा पाहायला. खूप सुंदर होता.